बघा इकडे एवढं पुरण असं बनवून ठेवलेलं आहे आणि इकडे बघा पोळ्या बनवायची कामं चालू आहेत सर्वांची. पाटावर करायचं, पाटावर. म्हणजे आज सगळा सणच बनवताय तुम्ही. एक सणाचा कार्यक्रमासारखा आहे. मित्रो, आज जेवणाला बघा काय बनतं इकडं. आज काय बनवताय जेवणाला? आज पुरणपोळी, हां, काळी रस्सी, भजे, कुरडया, पापड्या सगळे. म्हणजे आज सगळा सणच बनवताय तुम्ही. एक सणाचा कार्यक्रमासारखा आहे. हा ना, तिकडं पुरण वगैरे ठेवलं नाही का? हो, लाटणं काम चालू आहे. आणि इकडे सगळ्या आपल्या वारकरी महिला पोळ्या बनवतायत. आणि आता हे आमटीसाठी आहे का? हो, वा वा वा. पोळ्या किती बनावं लागतील तरी? 1000च्या 1000 पोळ्या बनावं लागतील. म्हणजे प्रत्येक जण किमान 2 तरी खाईल. तरी अडीच हा, 2-2.5 खाणारच. आपले माणसं आहे, अडीच ते 2 पोळ्या खातात. 2-2.5 पोळ्या खातीलच. आपली आता इथं निवांत त्याच्यामुळं हां, जेवणाचं टायमिंग व्यवस्थिशीर. बरोबर बरोबर. नाही तर रोज आपलं धावपळीत असतं. नाश्ता पाणी होतोय. हां, उन्हाने वगैरे कमी खातात, पाणी वगैरे जास्त पितात. आता कसं असतं असं निवांत निवंत आहे. सकाळचा स्वयंपाक पोळीचा म्हणजे पद्धतशीर जेवण. पद्धतशीर जेवण आहे. हे बघा इकडे एवढं पुरण असं बनवून ठेवलेलं आहे आणि इकडे बघा पोळ्या बनवायची कामं चालू आहेत सर्वांची. आज थोडं तुम्हाला जास्त काम असेल हा? हां, जास्त काम आहे. कारण चपात्या कमी बनवावं लागतात, पोळ्या थोड्याशा जास्त बनवावं लागतील आज. पुरणपोळ्या जास्त बनवावं लागतं का? हां, पुन्हा त्याला भजी असते, पुन्हा भजे. पापडी, आमटी भात करावं लागतं. आज सणच आहे म्हणजे. हा, हां, माऊलीचं 16 सोळा. हा. 8 पोळ्या टाकल्यात ना. चला आता आमटीसाठी तुम्ही इकडं मसाला वाटून घेताय ना. घ्या घ्या घ्या. तिघं मिळून वाटतायत बघा. करा चालू. पाटावर करायचं, पाटावर. इथं पाट नाही आता. चला, सगळ्या आजी पण आता एकदम आधुनिक झाल्यात बघा. मस्त. मित्र, मला आता कळलं की हे स्वतः पायी चालत येतात वारीमध्ये आमच्यासोबत आणि मग इकडे येऊन असा स्वयंपाक बनवतात एवढ्या लोकांचा. नाही तर मला वाटलं तुम्ही गाडीमध्ये येत असा. नाही, गाडीमध्ये एवढं दमून वगैरे येऊन एवढ्या लोकांचा स्वयंपाक बनवतात. विशेष आहे नाही का? हे सर्व जेवण वगैरे बनवण्याचा संपूर्ण जेवढे वारीचे दिवस आहेत, 15-20 दिवस असतील, तर हे कुठल्याही प्रकारचा पैसा वगैरे घेत नाहीत. सर्व माऊलींची सेवा म्हणून हे इकडे स्वयंपाक वगैरे बनवतात. रामकृष्ण हरी. मित्र हो, आजचा जो आपला प्रवास आहे तो कसा असणार आहे, काय काय विशेष असणार आहे, हे महाराज आपल्याला सांगतील. हो, रामकृष्ण. आज आपला लोणंद ते तरडगाव माऊलींच्या पालखीचा हे प्रवास आहे. आपला मुक्काम थोडा पुढे आहे, 5 किलोमीटर. जागेच्या कारणास्तव काळज या ठिकाणी. आता आजची विशेषता म्हणजे माऊलींचं उभं रिंगण होतं. माऊलींच्या विश्वाचं उभं रिंगण, चांदोबाचा लिंब या ठिकाणी हे रिंगण असतं. चांदोबाचं लिंब आहे. चांदोबाचं लिंब प्रसिद्ध रिंगण आहे, उभं रिंगण. अच्छा. आणि आजचा जो प्रवास आहे तो मला वाटतं जवळपास 10 किलोमीटरचाच असणार आहे. जास्त नाही. हां, त्यामुळे हे सर्व आमचं आता आरामात चाललेलं आहे. आज एवढे सारे पापड वगैरे बनवलेले आहेत आणि तुम्हाला दाखवलेच मी इकडं की मस्तपैकी पुरणपोळ्या, भात, आमटी आज बनणार आहेत. इकडे आमटी वगैरे बनवून झालेली आहे. इकडे भजी तळायचं काम चालू आहे आता. आज मस्त सणच साजरा होतो इकडे. पुरणपोळी, आमटी, भात, भजी, पापड, मजा एकदम. सर्व वारकऱ्यांची पंगत अशी आता इकडे बसलेली आहे. आम्ही सगळे इकडे जेवायला बसलो तरी देखील इकडे मागं जे आचारी आहेत, ज्या महिला वारकरी आहेत ना, त्या पोळ्या वगैरे बनवतात तिकडे. कसं आहे, जे जेवण बनवतात त्यांनाच शेवटच्या पंक्तीत जेवायला मिळतं असं आहे.
कारण कसं राहतं त्यांना हे सर्व जे आता जेवायला बसलेली मंडळी आहे त्यांना काही कमी जास्त लागतं वगैरे ते सर्व पाहावं लागतं त्यामुळं. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय. तूप टाकल्यामुळे लय भारी लागते. आमटी मला पिऊ वाटते पण पिता येणार नाही कारण तो जो द्रोण आहे ना तो असा लगेच सांडून जाईल. मित्र मस्तपैकी जेवण वगैरे केलं आम्ही, थोडासा आराम केला आणि आता सर्व दिंड्या आहेत ना त्या आपापल्या क्रमांकाने मार्गस्थ झाल्यात. आता पुढं गेल्यावर आहे ना उभं रिंगण येणार आहे, त्यासाठी आम्ही थोडंसं पुढं चाललो आहे. बघूया आपल्याला उभं रिंगण पाहायला मिळतंय की नाही. ऊन एकदम कडक आहे आणि समोर असं थोडंसं आभाळ पण आलेलं दिसतंय. बघूया चला. असं वाटतंय पाऊस आला तर बरं होईल कारण नुसता घाम झाला आहे. पाहिलं मित्र, त्या आजीचं एवढं वय झालं आहे, अक्षरशः त्यांनी पाठीला बेल्ट पण लावलेला आहे आणि त्या थोडासा वयानुसार वाकल्यात पण, तरी पण त्यांनी किती भारी ठेका धरला. भक्तीमध्ये शक्ती आहे हो, भक्तीमध्ये शक्ती आहे, बाकी काय नाही. आणि आता सर्व ज्या दिंड्या आहेत ना त्या थोड्याशा अशा बाजूला झालेल्या आहेत. ह्या वारीच्या वाटेवर आहे ना आपल्याला खूप सारे अशा अद्भुत व्यक्तिमत्व मिळत राहतात जे एकदमच, काही जण अपंग आहेत तरी देखील ते वारी करायला आलेत, काही जण एकदम थकलेले तरी पण ते वारी करायला आलेले आहेत. मानलं पाहिजे. बघा माऊलींची पालखी आता इथे, इथून रिंगण चालू होईल. माऊलींचे अश्व गेलेले आहेत आता. आता माऊली पुन्हा मार्गस्थ झालेले आहे. मित्रो, मी आता चांदोबाचा लिंब येथे आणि इथे माऊलींचं उभं रिंगण पार पडलं. मी पहिल्यांदाच रिंगण असं जवळून पाहिलेलं आहे आणि माऊलींचे अश्व वगैरे असे त्या रिंगणातून जाताना पाहिले. खूप सारे लोक होते, खूप सारी गर्दी होती. एवढ्या जवळून रिंगण पाहण्याचा योगाला खूप भारी वाटतं. अजून पुढं पण रिंगण असणार आहेत तर ते देखील मी व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहे. गर्दी जरी असली तरी थोडाफार प्रयत्न करेल मी. दुसऱ्या दिंड्यांचा जो मुक्काम आहे तो इकडे असणार आहे. त्यांचे पालं पण लागलेत बघा इकडे. माऊलींच्या पालखीपासून आमचा जो मुक्काम आहे ना तो थोडंसं 3-4 किलोमीटर लांब आहे, त्यामुळे थोडंसं आम्हाला आता चालत जावं लागणार आहे. बघूया आता कुठं मुक्काम आहे आपला, कसा आहे काय आहे तुम्हाला दाखवतो. इकडं महाराजांनी मक्याचं कणीस घेतलेलं आहे उकडलेलं. चला, दुसरं काय खाण्यापेक्षा हे सर्वात भारी. दुसरं हे आजी बघा किती फास्ट चालत आहेत. एवढं वय झालं आहे तरी पण बघा सॉक्स वगैरे घालून एकदम टाकाटक. सगळी माऊलीची शक्ती आहे. किती वय आहे तुमचं? 75? वारी किती आहे वारी? वा वा बापरे. फरक आहे का? किती नंबर आजीचं 75 वर्ष वय आहे तरी पण आजी किती तुरू चालत होती मस्तपैकी नाही का. चला आता आमचा मुक्काम जवळच आलेला आहे. बाजरीची भाकरी, पिठलं, ठेचा. आपला जो प्रवास झाला तो लोणंद ते तरडगाव असा झाला. अंतर कमी होतं, ऊन वगैरे भरपूर होतं आणि सर्वात विशेष म्हणजे उभं रिंगण पार पडलं. त्या उभ्या रिंगणामध्ये ना 2 अश्व असतात. त्यातला एक अश्व असतो चोपदारांचा आणि दुसरा अश्व असतो तो माऊलींचा. आणि जसं ह्या उभ्या रिंगणाला सुरुवात होते, ज्या सर्व दिंड्या आहेत ना त्या अशा दोन्ही बाजूला होतात आणि माऊलींचं अश्व असं त्या दिंडीच्या मधून धावतं. आणि तो जो सोहळा आहे ना तो पाहताना अक्षरशः अंगावर काटा आला. एक अविस्मरणीय क्षण होता जो मी पहिल्यांदाच एवढ्या जवळून अनुभवला. तुम्हाला देखील दाखवण्याचा प्रयत्न केला मी. मित्रो, आपले वारीचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी म्हणा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओच्या माध्यमातून का होईना वारी चुकवू नका. रामकृष्ण हरी.